चाय हा प्लॅन भारी पडला मला. खाली फुकटचा मार खायला लागला. शॉपिंगला जायचंय ना लग्नाच्या. अरे हेलो गुड मॉर्निंग, वेलकम टू माई न्यू व्लॉग. तो सारे सेशंस ख़त्म हो चुके हैं. सारे सेशंस ख़त्म करने के बाद मैं अभी आले भाई, विस्मय, जिगर भाई इनके वहाँ पे आया था. उनका कुछ सामान था मेरे पास वो देने के लिए. अभी वो देने के बाद मैंने मम्मी को कॉल किया है कि उसको बताया मैंने कि भाई तुम रेडी हो जाना कि हम लोग बाहर जा रहे वगैरह. एक्चुअली कहीं नहीं जा रहे, प्रैंक कर रहा हूँ मैं. पता नहीं इसका क्या नतीजा मिलने वाला है. मेरे एक फ्रेंड है, उसने मुझे सजेस्ट किया था कि कुछ ऐसे व्लॉग बना कि जिसमें थोड़ा मम्मी परेशान हो या फिर ऐसे कुछ जिसमें थोड़ा इंटरेस्ट बढ़े. तो मैं कोशिश कर रहा हूँ, बट इसका नतीजा क्या होने वाला है पता नहीं, क्योंकि मम्मी है ना बहुत जल्दी एग्रेसिव हो जाती है. फिर बाद में वो उसका ऐसा होता है कि भाई कंट्रोल करना बहुत डिफ़िकल्ट हो जाता है. कई व्लॉग देखे होंगे तो उसको गुस्सा आ जाता है तो फिर कुछ ज़्यादा ही आ जाता है. बट कोई बात नहीं, मम्मी है. तो आज मैं गाड़ी भी अलग यूज़ कर रहा हूँ, मैं आपको दिखाता हूँ. ये मेरी गाड़ी नहीं है, ये तायरा की गाड़ी है. मैं हमेशा R15 V2 यूज़ करता हूँ. तो अभी आज ये चला रहा हूँ. तो उसका सामान था मेरे पास तो हेवी था. तो ये काफ़ी अच्छी है जुपिटर की. ये 110 cc है, भागती तो भाई ज़बरदस्त है. इसके ऊपर मैं जो हेलमेट वेयर करता हूँ वो मैं मेरा ही करता हूँ. हेलमेट नहीं चेंज करता भाई मैं. गाड़ी भले चेंज करो, हेलमेट क्योंकि पसीना वगैरह लगता है, बाल डैमेज होते हैं, कुछ और भी. तो इसकी वजह से हेलमेट वही. अभी चलते घर पे देखते क्या चल रहा है. और अभी निकल ही रहा था. मैं गाड़ी दिखाता हूँ तुमको. यहाँ पे स्पोर्ट्स बाइक बहुत खड़ी रहती है. यहाँ पे भी ओबेरॉय में भी मैं आपको दिखा. ये गाड़ी देखो, ये BMW की है, टाइगर गाड़ी है. ये कम से कम मेरे ख्याल से 17-18 लाख की गाड़ी है. कुछ ज़्यादा ही बोल रहा हूँ, ज़्यादा ही है. या अवधूत को चाहिए थी, या अवधूत लेने वाला था, पता नहीं कभी लेगा. अभी FZ काफ़ी अच्छी गाड़ी यूज़ कर रहा है, FZ 250. तो ये गाड़ी को अवधूत लाइक करता है. अवधूत की पसंदीदा गाड़ी है ट्रैक, क्योंकि अवधूत राइडिंग के लिए वगैरह जाते रहता है. वो बहुत शौकीन है. पर बाइक में अगर शौकीन जो है वो अवधूत मेरे साथ है. मतलब जिसको मैं जानता हूँ कि बहुत ज़्यादा शौकीन है. उसको गाड़ी का हर एक पार्ट के बारे में नॉलेज है कि भाई ये ऐसा है वैसा है, सब के बारे में वो नॉलेज रखता है. और गिटारिस्ट तो आपने देखा होगा ब्लॉग में, बहुत अच्छा गिटारिस्ट है. चलो अभी घर पे जाते, फिर से मेन मुद्दे पे आते हैं. घर पे जाना है मम्मी के साथ, देखते हैं. तो चलो अभी घर पे पहुंच गया हूँ. अभी घर पे जाके देखता हूँ. मम्मी रेडी तो हो गई होगी, बट कहीं लेके नहीं जा रहा हूँ. मम्मी रेडी झाली? अरे वाह, झाली रेडी. चला जाऊया ना. काय बाहेर झाली रेडी. तुम्हाला फोन केलास तशी मी रेडी झाली. शॉपिंगला जायचंय ना लग्नाच्या. नाही आता आपण थकलो. आता काम करून आलो एवढं, लगेच कुठे जाणार? थकलं म्हणजे मला काय काम नाही, तुला काम आहे. अरे मम्मी तुला सांगितलंस कशाला मला तयारी कर म्हणून? अरे मी प्रँक करत होतो. प्रँक मला काय समजत नाही. आता नाही जात आहे आपण, त्यामुळे. काय कारण काय? मी आता थकून आलो. मला असं मी एवढी सगळी कामं ठेवली आहेत, मी आता कपडे घातलेत आणि तुम्हाला रेडी तर चांगली झाली आहेस का? चांगली दिसते तर आहेस. चांगली आहे म्हणजे आता बाहेर चांगला नको दिसायला. अरे आता मला काय माहिती होतं, मग घरातली कामं कोण करणार? राहू देत तशीच. मग आता तुम्हाला सारखं परत अर्धा तासाने सांगशील की मम्मी तयारी कर म्हणून. अरे आपल्याला जायचं होतं, पण मी बोललो आता राहू दे, आपण नंतरला जाऊया. तू मला परतच्या वेळी असं खोटं सांगत राहिलास नाही ना, प्रँक बिंक काढलास ना तर बघ तुझं. प्रँक मम्मी प्रँक होतं. प्रँक इंग्लिश जाऊ दे डबऱ्यात तिथे. पण त्याच्याने काय झालं? आता म्हणजे आता आपण जाऊया, उद्या परवा जाऊया. आता राहू नाही. आता मला यायचंच नाही. तुम्हाला अरे तू काय त्याच्यात काय शॉपिंग तुम्ही करत जा तिकडे. तुझी शॉपिंग करायला नेतो तो. मला माझी शॉपिंग नकोय. हाय ना तेच घालेन. अरे पण लग्नात काहीतरी नवीन घालशील ना. काय घालू? आता अरे तेच बोललो, तेच घ्यायला जातोय ना आपण. जातोय म्हणजे जात होतो, आता कॅन्सल केलं. तू असंच करत राहणार आणि लग्न तोंडावर येणार. तोपर्यंत मी हाय तेच घालणार. असंच होणार. तुझं ते असंच काम आहे. आता काय नाही, आपण परत जाऊ ना. उद्या पण मला तेच सांगणार आहे की माझे क्लायंट होते, मला कामाला जायचं होतं. मग आता तू तयारी काय काय वेळेला जेव्हा लग्नाचा टाइम येईल तेव्हा काही होऊ शकत नाही. मग तू आता 8 दिवसामध्ये मला कपडे शिवून भेटणार आहेत का? आता मी काय घागरा चोली तर घालणार नाहीये. ठीक आहे. आता आपण आता नाही तर नंतरला जाऊ. तुम्ही काय बोलताय? सोड आता, विषय सोडून दे. मला नाही जायचंय. ठीक आहे. तू आता बाकी काय तयारी केली सायलीच्या लग्नासाठी? केलं तिने. आता घागरा चोली आणला नाही, तो आता शिवायला टाकायचा आहे. अरे वा. आणि पत्रिका आणला नाही. आता बाहेरचं सगळं हॉल बिलचं बघेल दादा. मंडपात माझं काय काम नाही ना.
तुझं काम असून पण तू कधी टाइमवर असतोस घरात? मी टाइमवर का नसणार? तू बोललीस तर मला म्हणजे क्लास आहे. घरातले काम तू झाडू पोछा करायला सांगतेस ना. झाडू पोछा मी नाही सांगत. मग कोण करणार झाडू पोछा? झाडू पोछा जेव्हा संडेला वगैरे तुला बोलत येतो ना की अरे कामं करायची आहेत त्या टायमाला घर मग शॉय नको करायला, साफसफाई आहे ना. तुझ्याकडे असे बाहुबली आहेत घरात. बाहुबली तू तेवढा बाहुबली निघालाच बस झालाय. मी बाहुबली नाही आहे, मी लर्निंग आहे. मला हे काम जमत नाही. काय जमतं मला? नुसतं फेकी. आता कपडे कर, नंतर नको जाव्या, कंटाळा आला, आज मी बाहेरच आहे. होतं असं होतं. तब्येतच बरी नाही. ह्या वयात असं होतं. किती सवय आहे तुझं? ह्या वयात असं होतं. असं किती सवय? असं तुझ्या वयाचं बोलतोय. माझ्या वयाचं माझी तब्येत ठीक आहे. तू बोललास तर मी तयारी केली ना तशी. गुड. चांगली दिसतेस. अशी घरात पण चांगलेच कपडे घालून जाऊ मी तू. ठीक आहे काय आहे. आणि अशीच काम काय लादी पोचो चल. नाही आता काय नाही. आता तू झालीस ना तयार, आता परत काढ कपडे आणि कामाला लाग तुझ्या. मला परत फोन करू नकोस. मस्ती करत होतो. मस्ती मम्मीची मस्ती. चल जाऊ दे म्हणजे तू आता परत मला फोन करू नकोस. ठीक आहे. तुला काय करायचं ते कर. ठीक आहे. आता इथे लोळत बसतो थोडा वेळ, म्हणून त्याला परत बोलतो मम्मीला. कपडे चेंज केले ना तिने, परत बोलतो चेंज केले का, परत चावतो करत राहा. आता मम्मीने परत कपडे चेंज केले. आता परत बोलतो मम्मीला चल करून. गेले वॉशरूममध्ये गेले, आता येईल ना बाहेर, परत बोलतो पिवेल ना बघ. मम्मी काय परत कपडे. अरे अरे मी तर तुला बोलत होतो, तू मला माहित नव्हतं एवढं लवकर कपडे चेंज करशील. आपण जाव्या बोलत होतो. अरे आता जाव्या बोलत होतो. म्हणजे काय खेळ आहे? अरे पण मी आता जाव्या बोलतोय. अरे जाव्या बोलतोय. अरे थांब, आता मी काय बोलतो, आता जाव्या. अरे मी मस्ती केली. तुला मला काय माहिती होतं चेंज करणार कपडे? अशा कामाला मस्ती करत राहतात. अरे मग तू आता परत घाल ना कपडे. अरे घाल मम्मी. चल हा प्लॅन भारी पडला मला. खाली फुकटचा मार खायला लागला. ज्यांनी ॲडवाईस दिली ना ते यायला घरात बसून काम करत असेल आपलं, यायला माझे पोचे लाल झाले इथे. अरे मम्मी मस्ती करता, याला मस्ती बोलतात. मस्ती समजलं? तू खाली फुकट भडकतेस. म्हणजे कामात तयारी करायची. जाऊ दे. आता तू काढलेस ना कपडे, आता राहू दे. आता उद्या तुला सरप्राईज देतो. उद्या सरप्राईज देतो. ठीक आहे ठेव. तुझे कपडे घ्यायला मी पैशाला पाहिजे, म्हणजे मी पैसे भरायला येणार होतो, पण राहू दे आता. चल, एक तर उशीर झालाय, म्हणजे तू कामं लेट करायला घेतलीस त्यामुळे, बाकी काय नाही. चल आता राहू दे. आता उद्या जाऊ द्या, बघू आपण. चल तू नको येऊ मग. चल मी आता माझा प्रँक संपवतो. आता अजून डोकं फिरण्यापेक्षा, बरोबर ना? चल ठीक है. शाना बनते. आज का प्रैंक भारी पड़ा है भाई, बट ठीक है, कोई बात नहीं. लाइक करो, सब्सक्राइब करो, कमेंट करो, और जिसने एडवाइस दिया है उसको बाद में मैं जाके गाली दे दूँगा.